नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा बीटाचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराचं बीट घेतलेलं आहे आणि साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेलं आहे आणि कोलम तांदळाचा भात शिजवलेला आहे बघा, एक वाटी भरून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळीला थोडंसं कमी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणारे 1 चमचा तूप। ह्याच्या जागी तुम्ही ना बटर पण टाकू शकता। गरम होऊन देऊया। तूप तेल गरम झालेलं आहे बघा। अर्धा चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। अर्धा चमचा जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, कढीपत्ता पण बघा चांगला भाजला गेलेला आहे। एक छोट्या आकाराची मिरची घेतलेली आहे, ती बारीक कापून घेतलेली आहे आणि मिरची आहे तिखटवाली। त्यात टाकायची आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा असं कापून घेतला, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही। आता हे काय करूया आपण एक मिनिटभर परतून घेऊया। पहिलं हलकंसं फक्त परतून घेतलेलं आहे बघा। त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे बघा 2 पाकळ्या लसणाच्या अशा खिसून घेतलेल्या आहे ते, आणि अर्धा इंच आलं ते पण मी खिसून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेऊया। आता हे मिक्स करायचं आणि आपला हा कांदा हे बाकीचं साहित्य पण चांगलं भाजून घ्यायचं। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे, असा भाजून घ्यायचा। जास्त आपल्याला असं एकदम लाल भडक वगैरे असं नाही पाहिजे, अशाच पद्धतीत पाहिजे। एक छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे बघा, असे बारीक तुकडे करून घेतलेलं आहे। हे पण आपल्याला लागणार मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे। परतून घेतलंय बघा। आता हे जर टाकायचं आपल्याला हे बीटरूट छोटे छोटे तुकडे करून जरी टाकलं तरी चालेल आणि खिसून जरी टाकलं तरी पण चालेल। असं खिसलं का नाही की ते भातामध्ये त्याची पूर्णपणे चव उतरते, त्यासाठी खिसूनच टाकायचं। मिक्स करून घेतलंय बघा। आता ह्याच्यात टाकणार हा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, थोडे छोटे छोटे असे तुकडे करायचे, त्याच्यामुळे काय होतं चव छान येते एकदम। जर तुम्हाला बीटरूटच्या अजून काय रेसिपी बघायची असेल ना भातामध्ये थोड्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, तर जरूर कमेंट करा, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। आता ह्यात टाकायचं आपल्याला मीठ चवीप्रमाणे। आपल्या भाताला मीठ असतं हे लक्षात ठेवायचं। ह्यात टाकणारे अर्धा चमचा पावभाजी मसाला, कोणता पण टाकू शकता। आता मी ह्यामध्ये पावभाजी मसाला टाकलेला आहे। मिक्स करून झाले, ह्यात टाकणारे थोडीशी कोथिंबीर, गॅस करणार आहे थोडासा बारीक, आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया भात। आता हा मी कोलम तांदळाचा घेतलेला आहे बनवून। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बासमती वगैरे जरी घेतला तरी पण चालू शकतो, कोणता पण जो तुम्हाला आवडेल तो घेतला तरी चालेल। आता हे काय करायचं, गॅस केला होता बारीक पहिला, तर हे मिक्स करून घेते। मिक्स करून घेतले बघा बारीक गॅसवरच। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी लिंबू, अर्धा घेतलेलं आहे बघा छोट्या आकाराचं। तर 1 चमच्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचे। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही जरी टाकलं तरी पण चालू शकते, पण टेस्ट एक नंबर येते, तुम्ही करून बघा। मिक्स करूया। गॅस करणार आहे आता मीडियम, आणि एक फक्त मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊया। 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे, एक जागी करून घेतलं। वरनं थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदम बारीक गॅस करायचा, आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं होऊन गेलेत बघा, मी झाकण ठेवलं तर बारीक गॅसवर बघा। मस्त असं परतून घ्यायचं। पूर्ण बीटरूट नाही चव मुरते। आणि जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीनं जर अशा पद्धतीत जर भात पाहिजे असेल का नाही, तर तुम्ही जरूर मला कमेंट करा, मी तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं कसा बनवायचा हे दाखवेन। आणि हे कसं माहिती आहे का, मुलांसाठी एकदम हेल्दी, करून बघा अशा पद्धतीने। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।